श्री गुरुचरित्र अध्याय 3. श्री गणेशाय नम. येणे परी सिद्ध मुनी सांगता झाला विस्तारोनी संतोषोनी नामकरणी विनवितसे मागुती. जय जयाजी सिद्ध मुनी तारक तू आम्हा लागुनी संदेह होता माझे मनी आजी तुआ फेडिला तुझेनी सर्वस्व लाधलो आनंद जडी बुडालो परम तत्व जोडलो आजीचे निदातारा ऐसे श्री गुरु महिमान मज निरोपिले त्वा ज्ञान आनंदमय माझे मन तुझेनी धर्मे स्वामिया कवने ठाई तुमचा वास नित्य तुम्हा कोठेच ग्रास होईन तुझा आता दास म्हणून चरणी लागला कृपानिधी सिद्ध मुनी तया शिष्या लिंगोणी आशीर्वचन देऊनी सांगे आपुला वृत्तांत जे जे स्थानी होते गुरु तेथे असतो चमत्कारू पुससी जरी आम्हा आहारू गुरु स्मरणी नित्य जाणा श्री गुरु चरित्र महिमाण तेचे आम्हा अमृतपान सदा सेवितो याचे गुण म्हणून पुस्तक दाविले भुक्ती मुक्ती परमार्थ जे जे वांछिजे मनांत ते ते साध्य होय त्वरित गुरुचरित्र ऐकता धनार्थी यासी अक्षय धन पुत्र पौत्रादि गोधन कथा ऐकता होय जाण ज्ञान सिद्धी तात्काळ जे भक्तीने सप्तक एक पढती ऐकती भक्त लोक काम्य होय तात्कालिक निपुत्रिका पुत्र होती ग्रह रोगादी पीडन न होती व्याधी कधी जाण जरी मनुष्यास असेल बंधन त्वरित सुटे ऐकता ज्ञानवंत शतायुषी ऐकता होय भरवसी ब्रह्महत्या पापे नाशी एक चित्ते ऐकता इतुके ऐकोनी त्या अवसरी नामधारक नमस्कारी स्वामी माते तारी तारी कृपानिधी सिद्धमुनी साक्षात्कारे गुरुमूर्ती भेटलासी तू जगज्योती होती वासना माझे चित्ती गुरुचरित्र ऐकावे एखादा त्रशेने पीडित जात असता मार्गस्थ त्यानुनी देती अमृत तया परी तू मज भेटलासी गुरुचा महिमा ऐको कानी सांगिजे स्वामी विस्तारुणी अंधकार असता रजनी सूर्योदया परी करी इतुकिया अवसरी सिद्ध योगी अभय करी धरोनी सव्य करी घेऊनी गेला स्वस्थाना असे ठाव ज्ञानपंथी कल्पवृक्ष अश्वत्थी बैसोनी सांगे ज्ञान ज्योती ऐक शिष्या नामधारका नेणती सोय गुरु दास्यका याची कारणे उपबाधका होती तुझ अनेका चिंता क्लेश घडती तुझ ओळखावया गुरुमूर्तीसी आपुला आचार परियेसी दृढ भक्ती धरुणी मानसी ओळखी जे मग श्री गुरु ऐकोणी सिद्धांचे वचन संतोषे नामधारक सगुण क्षण क्षणा करी नमन करुणा वचने करोनिया तापत्रयाग्नीत पोळलो मी संसार सागरी बुडालो क्रोधादी जलचरी वेष्टिलो अज्ञान जाळे वेष्टुनिया ज्ञान नौकी बसवुनी कृपेचा वायू पालानुनी देहा तारक करुणी तारावे माते स्वामिया ऐशिया करुणा वचनी विनवितसे नामकरणी मस्तक सिद्धाचिया चरणी ठेविता झाला पुन्हा पुन्हा तव बोलिला सिद्ध मुनी न धरी चिंतांत करणी उठवीतसे आश्वासोणी सांकळे फेडीन तुझे आता ज्यांसी नाही दृढ भक्ती सदा दैने कष्टती श्री गुरुवरी बोल ठेविती अविद्या माया वेष्टुनी संशय धरोनी मानसी श्री गुरु काय देईल म्हणसी तेने गुणे हा भोग भोगिसी नाना कष्टे व्याकुळीत सांडुनी संशय निर्धार गुरुमूर्ती देईल अपार ऐसा देव कृपा सागर तू जनुपेक्षी सर्वथा गुरुमूर्ती कृपा सिंधू प्रख्यात असे वेदाबोधू तुझे अंतकरणी वेधू असे तयावर चरणांवरी तो दातार अखिलमही जैसा मेघाचा गुण पाही पर्जन्य पडतो सर्वा ठाई कृपा सिंधू ऐसा असे त्या अंतची पात्रानुसार सांगेन साक्षी एक थोर सखोल भूमी उदक स्थिर उन्नती उदक नाही जाण दृढ भक्ती जाणा सखोल भूमी दांभिक ओळखा उन्नत तुम्ही याचिया कारणे मनोकर्मी निश्चयावे श्री गुरुसी म्हणोनी श्री गुरु उपमा ऐसा कणव असे महिमा प्रपंच होय परब्रह्मा हस्तमस्तकी ठेवूनिया कल्पतरूची ध्यावी उपमा कल्पिले लाभे त्याचा महिमा न कल्पिता पूर्वी कामा कामधेनु श्री गुरु ऐसा श्री गुरु ब्रह्ममूर्ती ख्याती असे श्रुती स्मृती संदेह सांडुनी एक चित्ती ध्याय पदांबुज श्री गुरुचे इतके परिसोनी नामधारक नमन करोनी क्षणैक कर संपुट जोडुनी ऐक विनवितसे सिद्धासी
श्री गुरु सिद्ध योगेश्वरा कामधेनू कृपा सागरा विनवीतसे अवधारा सेवक तुमचा स्वामिया. स्वामींनी निरोपिले सकळ झाले माझे मन निर्मळ. वेध लागला असे केवळ चरित्र श्री गुरुचे ऐकावया. गुरुत्रय मूर्ती ऐको कानी का उतरले मनुष्य योनी. सर्व सांगावे विस्तारोनी म्हणून चरणी लागला. मग काय बोले योगींद्र बारे शिष्या तू पूर्णचंद्र. माझा बोध समुद्र कैसा तुआ उत्साह विला. तू ते महासुख लाधले गुरु दास्यत्व फळले. परब्रह्म अनुभवले आजीचेनी तुझ आता. हिंडता आलो सकळ क्षिती कवना नव्हे ऐशी मती. गुरुचरित्र न पुसती तू ते देखिले आजी आम्ही. ज्यासी इह परत्रींची चाड त्यासी ही कथा असे गोड. त्रिकरणे करोनिया दृढ एक चित्ते ऐकिजे. तू भक्त केवळ श्री गुरुचा म्हणून भक्ती झाली उंचा. निश्चयो मानी माझिया वाचा लाधसी चारी पुरुषार्थ. धन धान्यादी संपत्ती पुत्र पौत्र श्रुती स्मृती. इह सौख्य आयुष्य गती अंती गती असे जाणा. गुरुचरित्र कामे धेनू वेदशास्त्र संमत जाणू. अवतरला त्रय मूर्ती आपणू धरोणी नरवेश कलियुगी. कार्याकारण अवतार होऊनी येती हरिहर. उतरावया भूमिभार भक्तजना ते तारावया. ऐकोणी सिद्धाच वचना प्रश्न करी शिष्य राणा. त्रयमूर्ती अवतार किंकारना देह धरुणी मानुषी. विस्तारोणी ते आम्हासी सांगा स्वामी कृपेसी. म्हणून लागला चरणासी करुणा वचने करुणिया. सिद्ध म्हणे नामधारका त्रयमूर्ती तीन गुण एका. आदी वस्तू आपण एका प्रपंच वस्तू तीन जाणा. ब्रह्मयाचा रजोगुण सत्वगुण विष्णू जाण. तमोगुण उमारमण मूर्ती एकची अवधारा. ब्रह्मा सृष्टी रचनेसी पोषक विष्णू परियेसी. रुद्रमूर्ती प्रळयासी त्रयमूर्तीचे तीन गुण. एका वेगळे एक न होती कार्याकारण अवतार होती. भूमीचा भार फेडिती प्रख्यात असे पुराणी. सांगेन साक्ष आता तुझ अंबरीश म्हणजे द्विज. एकादशी व्रताची आकाज विष्णूसी अवतार करविले. अवतार व्हावया कारण सांगेन तुझ विस्तारून. मन करुणी सावधान एक चित्ते परियेसा. द्विज करी एकादशी व्रत पूजा करी अभ्यागत. निश्चयो करी दृढचित्त हरिचिंतन सर्व काळ. असो त्याची या व्रतासी भंग करावया आला ऋषी अतिथी होऊनी हटेसी. पावला मुनी दुर्वास ते दिवशी साधारण द्वादशी घडी एक. आला अतिथी कारणिक अंबरीशास पडला धाक केवी घडे म्हणूनिया. ऋषी आले देखोनी अंबरीशाने अभिवंदोनी. अर्घ्यपाद्य देवोनी पूजा केली उपचारे. विनवीतसे ऋषीश्वरासी शीघ्र जावे स्नानासी. साधन आहे घटिका द्वादशी यावे अनुष्ठान सारोनिया. ऋषी जाऊनी नदीसी अनुष्ठान करीती विधींसी. विलंब लागता तयासी आली साधन घटिका. व्रतभंग होईल म्हणून पारणे केले तीर्थ घेऊनी. नाना प्रकार पक्वानी पाक केला ऋषी ते. तव आले दुर्वास देखा पाहुनी अंबरीशाच्या मुखा. म्हणे भोजन केलेसी का अतिथी विन दुरात्मया. शाप देता ऋषीश्वर राजे स्मरला षाडंधर. करावया भक्ताचा कैवार टाकून आला वैकुंठा. भक्तवत्सल नारायण शरणागताचे रक्षण. बिरुद बोलती पुराणे जाण धावे धेनू वस्तासी जैसी. शापिले ऋषीने द्विजासी जन्मावेगा अखिल योनिसी. तव पावला ऋषिकेशी येऊनी जवळी उभा ठेला. मिथ्या नव्हे ऋषीचे वचन द्विजे धरिले श्री विष्णूचे चरण. भक्तवत्सल ब्रीद जाण तया महाविष्णूचे. विष्णू म्हणे दुर्वासासी तुआ शापिले अंबरीशासी. राखीन आपुल्या दासासी शाप आम्हासी तुम्ही द्यावा. दुर्वास ज्ञानी ऋषीश्वर केवळ ईश्वर अवतार. फेडावयास भूमिभार कारण असे पुढे म्हणतसे. जानोनी ज्ञानी शिरोमणी म्हणे तप करिता युगे क्षोणी. भेटी नव्हे हरिचरणी भूमीवरी दुर्लभ. शाप संबंधे अवतरोनी येईल लक्ष्मी घेऊनी. तारावया लागोनी भक्तजना समजता. परोपकार संबंधेसी शाप द्यावा विष्णूसी. भूमिभार फेडावयासी कारण असे म्हणून या. ऐसे विचारोनी मानसी दुर्वास म्हणे विष्णूसी. अवतरोनी भूमीसी नाना स्थानी जन्मावे. प्रसिद्ध होसी वेळ 10 उपर अवतार पूर्ण 10. सहज तू
विश्वात्मा महास्थूळ सूक्ष्मी वससी तू, ऐसा कार्यकारण शाप अंगीकारी जगाचा बाप. दुष्टांवरी असे कोप सृष्टी प्रतिपाळ करावया, ऐसे 10 अवतार झाले असे तू आकर्णी ऐकिले. महाभागवती विस्तारिले अनंत रूपी नारायण. कार्यकारण अवतार होती क्वचित प्रकट क्वचित गुप्ती, ते ब्रह्मज्ञानी जाणती मूढमती काय जाणे. आणिक सांगेन तुझ विनोद झालासे सहज, अनुसया अत्री ऋषीची भाज पतिव्रता शिरोमणी. तिचे गृही जन्म जाहले त्रयमूर्ती अवतरले, कपट वेश धरोनी आले पुत्र जाहले तियेचे. नामधारक पुसे सिद्धासी विनोद कथा निरोपिलीसी, देव अति प्रकट वेशी पुत्र जाहले कवने परी. अत्री ऋषी पूर्वी कवण, कवणापासूनी उत्पन्न, मूळ पुरुष होता कवण, विस्तारोणी मज सांगावे. म्हणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार, ऐकता होय मनोहर संकलाभीष्टे साधती. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे अंबरीषव्रत निरूपण नाम तृतीयोऽध्याय. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु.